कलागुण दोन प्रकारचे असतात. मानवनिर्मित कलागुण आणि देवाने दिलेले उपजत असलेले कलागुण. मानवनिर्मित कलागुणासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात, परंतु देवाने दिलेल्या कलागुणासाठी तुम्ही फक्त एकदाच स्पर्श करायचा असतो. काय आम्ही देवाचे दान ओळखलेले आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. उपासना कार्यक्रम हा 1294 भाग असलेली एक अध्ययन शृंखला आहे. देवाकडे मनुष्यासाठी उद्देश आहेत आणि हेतू देखील आहेत. खरे पाहिले तर मनुष्याची निर्मिती सर्वश्रेष्ठ होती. याच गोष्टीमुळे देव सदैव आपल्या वचनांद्वारे मनुष्याला मार्गदर्शन करीत असतो. आमचेही हेच ध्येय आहे की आपण देवाच्या सन्निध असावं, त्याला जाणावे, त्याला ओळखावे. या कार्यक्रमाच्या द्वारे आम्ही हेच साध्य करू इच्छित आहोत. माझी आपणास विनंती आहे की आपण व आपल्या संपूर्ण परिवाराने आवर्जून या अध्ययनात सामील व्हावे आणि परमेश्वराची इच्छा जाणून घ्यावी. प्रियानो, या दिवसात आपण पवित्र शास्त्र बायबलमधील शास्त्रे या पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत आपण 12 अध्यायांचे अध्ययन पूर्ण केले आहे. आज आपण इस्रायलांना प्राप्त झालेल्या आणखी एका शास्त्याविषयी पाहणार आहोत. हा शास्ता एक आगळा वेगळा असा शास्ता होता. प्रचंड शक्तीचे वरदान त्याला प्राप्त झाले होते. त्याने जवळजवळ 20 वर्षे इस्रायल लोकांचा न्यायनिवाडा केला होता. परंतु या शमशोनाच्या आईवडिलांना अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटी कोणत्या होत्या? शमशोनाने त्याला प्राप्त झालेल्या शक्तीचा कसा उपयोग केला, हे सर्व आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही शास्त्रेचे पुस्तक ह्याच्या 13, 14 आणि 15 अध्यायांना पाहणार आहोत. 13वा अध्याय पहिलं वचन सांगतं, इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्षे बलिष्ठांचे अंकित केले. परमेश्वरापासून दूर जाऊन वारंवार स्वधर्म त्याग करून इस्रायल राष्ट्र बलिष्ठांच्या दास्यामध्ये गेले. इस्रायलांचे जितके शत्रू होते त्या सर्वांमध्ये बलिष्ठी सगळ्यात भयंकर होते. ह्यावेळेला श्रोत्यांनो, ते 40 वर्षेपर्यंत दासत्वात राहिले. आम्ही अशा एका शास्त्राच्या काळात आलो आहोत ज्याला आम्ही वगळू शकत नाही. त्याचे नाव शमशोन. कोणा माणसाला कधी नसेल मिळाली इतकी चांगली संधी त्याला मिळाली. उज्ज्वल भविष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ अनुकूल होत्या. परंतु श्रोत्यांनो, तरी तो अयशस्वी झाला. हीच ह्या माणसाच्या जीवनाची शोकांतिका आहे. तो 7व्या वेळेला जेव्हा इस्रायली परमेश्वरापासून फिरलेत तेव्हा न्याय म्हणून आला. एका अर्थाने न्यायाधीशांमध्ये शेवटला. इस्रायलांना बलिष्ठांनी जिंकले होते आणि शमशोनाने त्यांना पूर्णपणे सोडवले नाही. इफ्ताहच्या वेळी जे राष्ट्रात आंतरिक युद्ध प्रारंभ झाले ते हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढत गेले आणि शास्त्राच्या पुस्तकाचा शेवट गोंधळ आणि घोटाळ्याने होत आहे. शमशोनाच्या पुढारीपणाच्या काळात त्याच्या सफलतेचे गुपित आम्हाला सांगण्यात आले आहे. त्याच्या शक्तीचे गुपित आणि त्याच्या अयशस्वी होण्याचे गुपित सांगण्यात आले आहे. मला आपणाला पुन्हा सांगू द्या श्रोत्यांनो, की अशा उत्कृष्ट, अतिउत्तम सुसंधी प्राप्त झालेल्या माणसाला अशा प्रकारचे अपयश प्राप्त झाले आणि इतके उच्च असे अवसर आणि सुसंधी कोणत्याच व्यक्तीला ह्या जगात प्राप्त झाले नाही. 13वा अध्याय आणि 2रं वचन सांगतं की त्यावेळी सरा गावी दानवंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री बांज असून तिला मूलबाळ झाले नव्हते. शमशोनाच्या जन्माविषयी आम्हाला ह्या ठिकाणी वाचायला मिळते. सरा हे नगर दान आणि यहुदा ह्यांच्या मधात होते.
येरुशलेमपासून बऱ्याच दूर मानव आणि त्याची पत्नी राहत असत आणि त्यांना मूलबाळ नव्हते. ती बांझ होती. ज्याप्रमाणे इझाक, योसेफ ह्यांचा जन्म आश्चर्यकारक रीतीने झाला होता, त्याच प्रकारे शमशोनाचा जन्मसुद्धा आश्चर्यकारक रीतीने झाला. 3 ते 5 वचने आम्हाला सांगतात, परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू बांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्रायलास बलिष्ठांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील. श्रोत्यानो, शमशोनाच्या जन्माआधीच परमेश्वराने त्याला स्वतःकरिता अलग केले होते. परमेश्वराने त्याला अवाढव्य अशा कार्याकरिता उभे केले. त्याला इस्रायलांची सुटका करायची होती. इस्रायलांना परमेश्वराने बलिष्ठांच्या हाती दिले होते आणि त्यांची फारच वाईट दशा होती. परमेश्वराचा दूत शमशोनाच्या मातेजवळ प्रगट झाला आणि त्याने तिला सांगितले की तुला पुत्र होईल, तुझा पुत्र नाजीर होईल. गणनाच्या पुस्तकात आम्ही पाहिले होते, कदाचित आपणाला आठवतसुद्धा असेल की नाजिरासंबंधी काय शिक्षण देण्यात आले होते. आपण वाचू शकता श्रोत्यानो, गणनाचे पुस्तक 6 अध्याय 1 ते 21 वचने. नाजिराला जी शपथ घ्यावी लागत असे ती 3 गोष्टींविषयी असे. पहिली गोष्ट की त्याने द्राक्षरस व मद्य ही वर्ज्य करावे. द्राक्षरसाचा किंवा मद्याचा शिरकाही पिऊ नये, द्राक्षाचा रससुद्धा पिऊ नये. का? कारण पवित्र वचनात दारूला जगिक आनंदाचे चिन्ह मानण्यात आले आहे. दारू ही मनाला आनंदित करण्यासाठी लोक पितात, परंतु नाजिराला प्रभूमध्ये आनंद मानायचा असे. इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 18 वचन सांगतं, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. जर आम्हाला येशू ख्रिस्ताला संतोष व्हायचे आहे तर आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये आनंद प्राप्त करायचा आहे. इतकेच नाही श्रोत्यानो, पण आनंद पवित्र आत्म्याचे फळ आहे. गलतीकरास पत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचने सांगतात, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. श्रोत्यानो, पवित्र आत्मा हे फळ तुमच्या आणि माझ्या जीवनात निर्माण करू इच्छितो. आता नाजिराला जी दुसरी गोष्ट सांगण्यात आली होती ती ही की जितके दिवस त्याने वाहून घेण्याचा नवस केला असेल तितके दिवस नाजिराने आपल्या डोक्याला वस्त्र लावू नये. आता ह्याचा अर्थ काय आहे? करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? पवित्र वचनाप्रमाणे लांब केस माणसाकरिता लज्जास्पद आहेत, परंतु एक नाझीर अशा प्रकारची लांब केसाची लज्जा सहन करण्याकरिता तयार असायला हवा असे. म्हणून त्याच्या डोक्याला वस्त्र लावण्यात येऊ नये असे परमेश्वराने सांगितले होते. तिसरी गोष्ट की नाझीर व्यक्तीने प्रेताजवळ जाऊ नये. कुठल्याही प्रकारची नैसर्गिक जबाबदारी त्याने घेऊ नये. परमेश्वराला त्याने जीवनात प्रथम स्थान द्यावे. लूका शुभवर्तमान 14 अध्याय 26 आणि 27 वचनांमध्ये येशू ख्रिस्ताने जे काही म्हटले त्याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे आम्ही येशू ख्रिस्तापेक्षा अधिक महत्त्व कोणालाच देऊ नये. शमशोन नाझीर होता व परमेश्वराने त्याला स्वतःकरिता अलग केले होते, स्वतःच्या कार्याकरिता अलग केले होते व हेच त्याच्या यशाचे रहस्य होते. फार मोठ्या आणि महत्त्वपूर्ण उद्देशाकरिता परमेश्वराने त्याला उभे केले होते आणि त्याचा यशस्वीपणा परमेश्वरात होता. परंतु खेदाने सांगावं लागतं श्रोत्यानो की परमेश्वराने जी कामगिरी त्याला सोपवली होती त्यामध्ये तो कधीच यशस्वी झाला नाही. आपण 5व्या वचनात काय म्हटले आहे त्याकडे लक्ष दिले का? शमशोनाने इस्रायलांना बलिष्ठांच्या हातून सोडवणे सुरू केले. सफळता त्याच्या दरवाजावर खटखट करीत होती. तो प्रारंभ करणारा होता, परंतु शेवट करणारा नाही. त्याने त्या कार्याला पूर्ण केले नाही. इस्रायलाच्या सोडवणुकीला सुरुवात त्याने केली, पण ती कामगिरी त्याने पूर्ण केली नाही. आज बरेच ख्रिस्ती लोक असे आहेत जे फार चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात काही गोष्टींचा प्रारंभ करतात, परंतु ते शेवट करीत नाहीत. पौलाने गलतीकरास म्हटले,
गलतीकरास पत्र 5 अध्याय आणि 7 वचनात की तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला? त्यांनी दणकेदार सुरुवात केली आणि फुसफुस आवाज करीत समाप्ती केली. पुष्कळसे लोक पवित्र शास्त्र वाचण्यास सुरुवात करतात, परंतु मधातच सोडून देतात. ते फक्त प्रारंभ करतात आणि निश्चयात टिकून राहत नाहीत. ज्याकरिता त्यांना बोलवण्यात आले आहे, जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे, त्यामध्ये ते विश्वासू राहत नाहीत. 13 अध्याय 24 आणि 25 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. बाकी वचने आपण स्वतः वाचावीत. शास्त्रीचे पुस्तक 13 अध्याय 24 आणि 25 वचने. पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपणाला हे सगळे प्रगट केले नसते आणि ह्या समयी त्याने ह्या अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या नसत्या. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व अष्टावोल ह्यांच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. श्रोत्यानो, ह्या वचनात शमशोनाच्या शक्तीचे रहस्य सांगण्यात आले आहे. शमशोनाची शक्ती, त्याची ताकद त्याच्या बाहूत नव्हती. हे खरे श्रोत्यानो की त्या बाहूंनीच त्याने हजारो बलिष्ठांना मारले होते. त्याची शक्ती त्याच्या पाठीत नव्हती. हे खरे आहे की त्याने पाठीवर गाजाचे फाटक उचलले होते. फार विलक्षण अशी गोष्ट होती. आणि शमशोनाची ताकद त्याच्या केसात सुद्धा नव्हती, जरी त्यांना कापल्यानंतर तो निर्बळ झाला होता. जेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता तेव्हाच तो शक्तिवान होता. फक्त त्याचे केस कापल्यामुळे तो शक्तिहीन झाला नव्हता. त्याचे केस त्याच्या नाजीर होण्याच्या शपथेचे प्रमाण होते. जेव्हा त्याचे केस कापल्या गेलेत तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर नव्हता का? कारण त्याने शपथ पूर्ण केली नाही. जरी बऱ्याच लोकांनी शमशोनाचे चित्र एक मुष्टियुद्ध करणारा बलवान पुरुष म्हणून रेखाटले असले, तरी शमशोन एक फार बायल्या प्रवृत्तीचा पुरुष होता. पवित्र शास्त्रात आणि पवित्र शास्त्राच्या बाहेर त्याच्या नावाचा अर्थ आहे लहान सूर्य. त्याचे लांब केस होते. तो कोडे जुळविणारा होता. शाळेकरी मुलाप्रमाणे चेष्टा करणे त्याला आवडत असे. स्त्रियांद्वारे थट्टा मस्करी होणे त्याला चांगले वाटत असे. तो काही फार साहसी पौरुषत्व असणारा पुरुष नव्हता. श्रोतानो, पवित्र शास्त्रातील तो सगळ्यात बलाढ्य असा पुरुष नव्हता. तो अगदी दुर्बळ असा होता. आईच्या पदराला धरून चालणाऱ्यांपैकी तो एक होता. पण जेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरला तेव्हा तो बलाढ्य झाला. जेव्हा आत्मा त्याच्यावर नव्हता तेव्हा तो शक्तिहीन होता. त्याच्या काळातील लोकांना जाणून घ्यायचे होते की त्याची शक्ती कशात आहे. परमेश्वर स्वतःच्या उद्देशाच्या पूर्तीसाठी निर्बळ पात्रांना निवडतो आणि त्यांचा उपयोग करून घेतो. हे ह्या लोकांनी समजून घेतले नव्हते, ओळखले नव्हते. शमशोनाच्या ताकदीकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले की हा हडकुळा कृश प्रकृतीचा पुरुष इतके भयंकर शक्तीचे प्रयोग कसा करू शकतो. ह्याकरिता एकच स्पष्टीकरण होते, ते म्हणजे परमेश्वराने आपल्या आत्म्याच्याद्वारे ते सर्व काही केले. परमेश्वराचा आत्मा एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे उतरावा हे खरोखरच आश्चर्यपूर्ण आहे. आता आपण 14व्या अध्यायाला पाहूया. 14व्या अध्यायाची सुरुवात शमशोनाच्या जीवनात एका स्त्रीच्या प्रवेशाने होते. तो जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बायल्या होता. स्वतःचा विवेक उपयोगात आणून निर्णय घेण्याची शक्ती त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात होती. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
1 आणि 2 वचने सांगतात. 14वा अध्याय 1 आणि 2 वचने. शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एक बलिष्ठी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे मी एक बलिष्ठी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. श्रोत्यानो, शमशोनाने देवाने जी एक अट ठेवली होती ती पहिली अट मोडली. सर्व विरोधास न जुमानता त्याने तिम्ना येथील एका मूर्तिपूजक स्त्रीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि माता पित्यांना सांगितले की तिम्ना येथे मी एक बलिष्ठी स्त्री पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. 3 आणि 4 वचने वाचूया. त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत बलिष्ठातली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. शमशोन स्वतः लग्नाला एक लबाडीची युक्ती म्हणून उपयोगात आणतो, जेणेकरून बलिष्ठांच्या हातून इस्रायलांची सुटका व्हावी. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तो प्रारंभ फार चांगल्या प्रकारे करीत आहे. 5वं वचन. शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यापाशी येऊन पोहोचला. तो एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला. आम्हाला सांगण्यात आले श्रोत्यानो की नाझीरने द्राक्षापासून तयार झालेल्या मद्यापासून, पेयापासून स्वतःला दूर ठेवावे. 6 ते 9 वचने वाचूया. तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली आणि हातात काही हत्यार नव्हते, तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले. ती शमशोनाला फार आवडली. काही दिवसांनी
तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आड वाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला. तो त्यात मधमाशाचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खात खात गेला. आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला. तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की ह्या ठिकाणी त्याने त्या मृत सिंहाच्या शरीरातून मधाला घेतले आणि तो मध त्याने खाल्ला. त्याने आपल्या आईवडिलांना सांगितले नाही की तो मध कुठून आला. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की नाझीराला कुठल्याही शवाला, प्रेताला स्पर्श करण्याची मनाई होती. प्रेताजवळ न जाण्याची अटही त्याने सिंहाला ठार केले तेव्हा मोडली. नंतर त्याने सिंहाच्या कलेवरातून मध काढताना सिंहाच्या मृत शरीराला सुद्धा स्पर्श केला. नंतर 10 ते 14 वचने पहा काय सांगतात. मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला. तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये अशी प्रथा होती. तिथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस 30 लोक आणले. शमशोन त्यांना म्हणाला, मी तुम्हाला एक कोडे घालतो. मेजवानीच्या 7 दिवसात ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला 30 तागे व 30 पोशाख देईन. पण तुम्हाला ते उलगडता आले नाही तर तुम्ही मला 30 तागे व 30 पोशाख द्यावेत. त्यांनी त्याला म्हटले, सांग तुझे कोडे आम्हाला ऐकू तर दे. मग तो त्यांना म्हणाला, भक्षकातून भक्ष व उग्रातून मधुर ते काय? 3 दिवसपर्यंत त्यांना त्या कोड्याचा अर्थ उलगडला नाही. श्रोत्यानो, त्या काळामध्ये लग्नात 7 दिवस मेजवानी देण्याची प्रथा होती. शमशोन नवरा मुलगा असल्यामुळे सोहळ्यातील तो एक प्रमुख पुरुष होता. आठवडाभर चालणाऱ्या या समारंभात शमशोनही इतरांबरोबर मद्यपान करण्यात सामील झाला असला पाहिजे. जमलेल्या वऱ्हाडी लोकांच्या दृष्टीने दारू पिणे यथायोग्य आणि रीतिरिवाजास धरून होते. पण शमशोनाची गोष्ट निराळी होती. तो देवासाठी अलग केलेला व्यक्ती होता. नंतर 15 ते 18 वचने पहा काय सांगतात. 4थ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, तू आपल्या नवऱ्याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगावयाला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाचे घर जाळून टाकू. तुम्ही आम्हाला लुबाडायला येथे बोलावले आहे असेच ना? नंतर शमशोनाची बायको त्याच्या पुढे रडत म्हणू लागली, तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुम्ही माझा केवळ द्वेष करता, माझ्यावर प्रीती करीत नाही. माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले, पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही. तो तिला म्हणाला, मी ते प्रत्यक्ष माझ्या आईवडिलांना सांगितले नाही, तर ते काय तुला सांगू? मेजवानीच्या 7व्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने 7व्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले. 7व्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, मधापेक्षा गोड ते काय आणि सिंहापेक्षा उग्र ते काय? तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या कालवडीला नांगरात जुंपले नसते तर तुम्हाला माझे कोडे कधीच उलगडले नसते. श्रोत्यानो, बलिष्ठी लोकांनी त्या कोड्याचे उत्तर प्राप्त करण्याकरिता त्याच्या पत्नीची मदत घेतली. नंतर 19 वचन सांगतं, मग परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाएकी झडप घातली आणि तो अश्कलोनाला गेला. तेथली 30 माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला. अशा प्रकारे आम्हाला दिसतं की कशा प्रकारे ह्या लोकांनी त्याच्यावर विजय प्राप्त केला. 20 वचन, इकडे शमशोनाच्या सोबत्याला त्याची बायको देण्यात आली. त्या मुलीच्या पित्याने तिला त्या लग्नाच्या सोहळ्यात आलेल्या सगळ्यात चांगल्या पुरुषाला विवाहासाठी दिले. शमशोनाची गोष्ट वाचित असताना तो एकामागून एक आपल्या नाझीरपणाच्या शपथा कशा प्रकारे मोडतो हे आम्ही पाहिले. त्याने त्या शपथा मोडण्याची गरज नव्हती किंवा आवश्यकताही नव्हती. नाझीरसाठी देण्यात आलेले सर्व नियम पाळून शमशोनाने आपल्याशी एकनिष्ठ राहावे म्हणून परमेश्वराने त्याला पुरेशी क्षमता दिली होती. परंतु परिणामांची पर्वा न करता शमशोनाने त्याला जे हवे तेच करण्याचे पसंत केले. श्रोत्यानो, आमच्यापैकी बरेच जण अशा प्रकारे करतात. 15वा अध्याय 1 ते 5 वचने वाचूया. काही दिवसांनी गहू कापण्याच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या बायकोला भेटायला गेला. तो म्हणाला, मी अंतपुरात आपल्या बायकोकडे जातो. पण त्याच्या सासऱ्याने त्याला आत जाऊ दिले नाही. त्याचा सासरा म्हणाला, तू तिचा पराकाष्ठेचा द्वेष करतोस असे मला खरोखर वाटल्यामुळे मी ती तुझ्या सोबत्याला दिली आहे. तिची धाकटी बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे ना?
तिच्या ऐवजी ही घे. शमशोन त्या लोकांना म्हणाला, ह्या वेळेस मी बलिष्ठांचे नुकसान करून त्यांचे उटे फेडीन. मग शमशोनाने 300 कोल्हे पकडले, मशाली मिळविल्या व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून 2-2 शेपटांमध्ये 1-1 मशाल बांधली. मग त्याने त्या मशाली पेटून बलिष्ठांच्या उभ्या पिकात त्या कोल्ह्यांना सोडिले. तेव्हा धान्याच्या सुड्या, उभे पीक, द्राक्षमळे व जैतुनाचे मळे जळून गेले. श्रोत्यानो, जेव्हा शमशोनाचा क्रोध थंडा पडला तेव्हा तो आपल्या पत्नीला भेटायला गेला आणि काय घडले ते आताच आम्ही वाचले. ह्या संपूर्ण भागात शमशोनामध्ये परमेश्वराच्या निवडलेल्या पुरुषाचे काहीच गुण आम्हाला आढळत नाहीत. 6 ते 8 वचने सांगतात, बलिष्ठ विचारू लागले, हे कोणी केले? तेव्हा लोकांनी उत्तर दिले, तिम्नाकराचा जावई शमशोन ह्याने, कारण त्याच्या सासऱ्याने त्याची बायको काढून त्याच्या सोबत्याला दिली आहे. मग बलिष्ठांनी जाऊन तिला व तिच्या बापाला जाळून टाकले. शमशोन त्यांना म्हणाला, तुमची वागणूक अशी असल्यामुळे तुमचा सूड घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याने त्यांना खरपूस मार देऊन त्यांची मोठी कत्तल उडविली. त्यानंतर तो एटाम खडकातल्या एका गुहेत जाऊन राहिला. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की हे वैयक्तिक आहे. बलिष्ठांच्या हातून इस्रायलांची सुटका करण्याची जी कामगिरी त्याच्यावर परमेश्वराने सोपवली होती त्याच्याशी ह्याचा काहीच संबंध नाही. ह्या अध्यायातील उरलेल्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू. तर पुढच्या कार्यक्रमात अवश्य भाग घ्या. ह्या विषयात परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आमच्या जीवनात परमेश्वराचे म्हणणे हे अंतिम असले पाहिजे. म्हणजेच परमेश्वराच्या प्रत्येक शब्दांना, सांगण्याला, म्हणण्याला आम्ही तेवढेच महत्त्व दिले पाहिजे. शमशोनाच्या जीवनात तर अगदी जन्माच्या आधीच काही अटी घातलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. परंतु देवाच्या या नियमांना कसे दूर ठेवले गेले हे आपण अभ्यासले आहे. प्रियानो, आमच्या प्रत्येक चुकांबद्दल, अपराधांबद्दल आम्ही देवाच्या योजनेत कशी बाधा आणतो हे आपणास कळत नाही. आज आपण शमशोनाबद्दल भाग 1 पाहिला आहे. पुढील कार्यक्रमात आपण याचा दुसरा भाग पाहणार आहोत. आता आपण येथे थांबूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझी वचनं आम्हाला सबल करतात. तुझी वचनं आम्हाला मार्गदर्शन करतात. होय प्रभूजी, तू जे काही आम्हाला दिलेलं आहेस ते सर्व काही आमच्या जीवनामध्ये आम्हाला उपयोगी पडतं. होय प्रभूजी, हे तुझे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहेत आणि म्हणूनच आम्ही या जिवंतांच्या भूमीवरती आम्ही जिवंत असे आहोत. परंतु प्रभूजी, जे काही तू आम्हाला दिलेलं आहेस त्याच्याद्वारे आम्ही तुझं गौरव करावं ही एकमात्र तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आजच्या वचनांच्याद्वारे तू आम्हाला हे शिकवलेलं असताना आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.